जय स्वामी समर्थ. कसे आहात कन्या राशीचे प्रिय प्रेक्षकांनो? चला पाहूया 10 ते 16 नोव्हेंबर 2025 या आठवड्यात तुमच्या आयुष्यात ग्रहांचा काय परिणाम होणार आहे. कामधंदा, आर्थिक स्थिती, प्रेम आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया. 1. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. वरिष्ठांचा विश्वास वाढेल, पण वेळेवर काम पूर्ण करणं महत्त्वाचं असेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी नवीन योजना आखण्याऐवजी आधीची कामं पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावं. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे बौद्धिक कामात यश मिळेल. शिक्षक, विश्लेषक, लेखक, डॉक्टर या क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे. थोडे गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण संयम ठेवा. आठवड्याच्या शेवटी सकारात्मकता वाढेल. 2. आर्थिक स्थिती. या आठवड्यात खर्च थोडा वाढलेला दिसतो. गृहसजावट, प्रवास किंवा नातेवाईकांवरील खर्च वाढू शकतो. पण बुध ग्रहाच्या कृपेमुळे काही जुनी थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या, विशेषतः सोनं शेअर्स किंवा मोठ्या डील्समध्ये. शुक्रवारी आर्थिक लाभाची संधी मिळेल, त्या दिवशी एखादं नवं आर्थिक पाऊल उचलणं शुभ ठरेल. 3. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधात गोडवा टिकवण्यासाठी संयम आणि संवाद आवश्यक आहे. जोडीदारासोबत गैरसमज झाल्यास त्वरित चर्चा करा, मनात दडवू नका. एकट्या असणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना सोशल मीडियावरून किंवा मित्रपरिवारातून नवी ओळख होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात शांती राहील, पण पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 4. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात थकवा, ताण आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. पाचनसंस्थेशी संबंधित त्रास वाढण्याची शक्यता आहे. आहारात हलकं-फुलकं आणि घरगुती अन्न घ्या. दररोज सकाळी 10 मिनिट ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मन शांत राहील. शुक्रवारी किंवा रविवारी सूर्यनमस्कार आणि ओंकार जप विशेष लाभदायक ठरेल. 5. साप्ताहिक उपाय आणि मंत्र. साप्ताहिक उपाय. बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हिरवा रंग परिधान करा किंवा बुधवारच्या दिवशी हरभऱ्याचं दान करा. तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि दिवसाची सुरुवात त्या दर्शनाने करा. प्रत्येक सकाळी आरसा पाहून स्वतःला हसून आजचा दिवस शुभ आहे असं म्हणा, ग्रहशक्ती सकारात्मक राहील. साप्ताहिक मंत्र. बुद्धाय नमः. हा मंत्र दररोज सकाळी 11 वेळा म्हटल्यास बुध ग्रहाची कृपा वाढते. बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता सुधारते. 6. आठवड्याचा शुभ दिवस आणि अंक. शुभ दिवस बुधवार व शुक्रवार. शुभ अंक 5 आणि 6. शुभ रंग हिरवा व फिकट निळा. या दिवशी नवीन काम सुरू करणे, करार करणे किंवा प्रवास नियोजित करणे अत्यंत लाभदायक ठरेल. 7. आठवड्याचा सारांश. या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा पण संयमाचा काळ आहे. कामात यश मिळेल पण विलंब संभवतो. आरोग्य आणि आर्थिक बाबींत संतुलन ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात आणि कौटुंबिक बाबतीत संवाद ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आठवड्याच्या शेवटी शुभ फळ मिळेल. 8. शेवटचं मार्गदर्शन. प्रिय कन्या राशीचे मित्रांनो, या आठवड्यात तुमच्यासाठी संदेश आहे. जे नियंत्रणात नाही ते सोडा आणि जे शक्य आहे त्यावर लक्ष द्या. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ग्रह तुमच्या